नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. कारण गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. जानेवारी आणि फेब्रुवारी 2026चा हप्ता नेमका कधी मिळणार? तर माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील असेल तर या चॅनलचा नक्की तुम्ही भरभराटून फायदा घ्या. कारण इथे मिळतात ताज्या अपडेट्स आणि शेतकरी योजना आणि न्यूज आणि बातम्या या चॅनलवर तुम्हाला हमखास मिळतात. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर राज्यात महापालिका निवडणुका झाल्यामुळे काही काळ आचारसंहिता लागू होती आणि त्या आचारसंहितेमुळे काही लाडकी बहीण योजनाचे काही हप्ते थकलेले होते. त्या काळात आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्याने जानेवारी महिन्याचा हप्ता प्रलंबित राहिला होता. त्यामुळे अनेक पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबरच्या उर्वरित हप्ता जमा झाला, पण जानेवारीचा हप्ता थांबलेला होता. आता महत्त्वाची घडामोड अशी आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा सन्मान निधी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा महिला फायदा घेत आहे. मात्र ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सर्वांना एकच दिवशी रक्कम मिळणार नाही. त्यामुळे काही पैसे आले असतील तर काहींना पुढील काही दिवसात मिळू शकतात. म्हणजे सांगायचं झालं की काही महिलांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये लवकर पडलेले आहेत, तर काही महिलांना थोडा काळ लागू शकतो, कारण प्रोसेस चालू आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे माहिती लाडकी बहीण योजनाविषयी. आता सर्वात मोठा एक प्रश्न पडतो की फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं काय? सध्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तो स्वतंत्रपणे दिला जाईल की पुढील महिन्यात एकत्र दिला जाईल याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही. म्हणजेच ज्यांचा जानेवारीचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आणि हा फेब्रुवारीचा पण आलेला नाही, पण तो एकत्र देण्याची सरकारची अंमलबजावणी असू शकते, असा सरकारने नोटिफिकेशन्स दिलेले जात आहे असं ओळखू येतं आहे. तर येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. ई-के-वाय-सी आणि राज्य सरकारने पात्र महिलांना ई-के-वाय-सी पूर्ण करण्याचे आव्हान दिले होते. कारण की जर तुम्ही ई-के-वाय-सी जर केली तर तुमचा ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि बँक पासबुक यावरची पूर्ण माहिती ई-के-वाय-सीमध्ये मिळती-जुळती झाली पाहिजे. त्यामध्ये कोणतीही स्पेलिंग मिस्टेक किंवा इतर वेगळी इन्फॉर्मेशन्स नसली पाहिजे. ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची मुदत फक्त 31 मार्च 2026पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जरी ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केले आहे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे की नाही. ज्यांनी अद्याप पूर्ण केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे जरुरीचे आहे. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी आहे का, किंवा बँक खात्यातील माहिती योग्य आहे का आणि ई-के-वाय-सी यशस्वी झालेली आहे का, या सर्व गोष्टी नक्की तपासा आणि मला कॉमेंट सेक्शन्समध्ये सांगा. सध्या उपलब्ध माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे. फेब्रुवारी महिन्याबाबत पुढील अपडेट तुम्हाला मी लवकरच कळवील. आणि तुमच्या खात्यात 1,500 रुपये आलेले आहेत की नाही, कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच माहितीच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. पुन्हा भेटूया पुढील माहितीमध्ये, पुढील न्यूजमध्ये. खूप खूप धन्यवाद.